जळगावमध्ये भाजपच्या नंदकिशोर महाजनांचा 582 मतांनी दणदणीत विजय झालाय। निकालानंतर भाजपच्या मंगेश चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोलही केला। महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका त्यांनी केली। स्वतःच्या पक्षाची मतही मिळवता आली नाहीत असंही चव्हाणांनी म्हटलं। शरद तायडे यांना केवळ 17 मतं पडलेली आहेत असाही टोला भाजपानं लगावलाय। सोबत मंगेश चव्हाण आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, जर आपण बघितलं तर मोठा विजय हा म्हणावा लागेल। हा निश्चित हा विजय खरंच ज्याला आपण म्हणतो की अगदी पूर्ण मॅन्डेट म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विजय हा जळगावचा राहिला। 96% मतदान एकूण झालेलं 514 मतदान 614 मतदानापैकी 582 मतदान हे महायुतीच्या उमेदवाराला मिळालं। हे एकंदरीत हा विजय सगळ्या कार्यकर्त्यांमुळे सगळ्या नेत्यांमुळे झालाय असं मला वाटतं। दादा, जर आपण बघितलं तर जिल्ह्यात महाविकास आघाडीची ही काही मतं होती, काही नगरपालिकांवरती महाविकास जवळपास 4 नगरपालिका महाविकास आघाडीच्या ताब्यात होत्या। मात्र महाविकास आघाडीची मतं कुठेतरी फुटलेली आहेत। काय रणनीती होती नेमकी? नाही, खरं तर ही महाविकास आघाडीची आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिथे जिल्हा अध्यक्ष आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, अगदी त्या लोकांनी एक 2 मतं सुद्धा देऊ शकले नाहीत। अगदी ज्यांना पक्षाने जे काही सगळं हे केलं होतं, मला असं वाटतं की पूर्ण आता महाविकास आघाडीची दानादान झाली आहे। त्यांच्यामध्ये कुठेही एक वाक्यता नाही। ह्या मतभिन्नतेमुळे हा त्यांना मोठा फटका बसला आहे आणि लोकांचा तर विश्वास नाही होता, परंतु निवडून दिलेल्या नगरसेवकांचा देखील आता त्यांच्या नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही, याच्यातनं अधोरेखित होतं। जर आपण बघितलं तर महायुतीची मतं या ठिकाणी बहुमत होतं, मात्र इतकी मोठ्या प्रमाणात मतं मिळतील याचा विश्वास तुम्हाला होता का? 100% आम्ही 580चा आकडा सांगितलाच होता। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।